नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बरोबर आहे. आमचं सगळं ठरलेलंच आहे तसं, आणि आम्ही स्पष्टपणे त्यांच्या सोबत आहोत, पाठीशी आहोत त्यांच्या. वसंतरावनी पत्र देऊन त्यांचं अथॉराईज त्यांनी महामिमच्या तिथं जाऊन त्यांनी एन्डॉर्समेंट सुद्धा करून घेतली. माझी एन्डॉर्समेंट राहिलेली आहे. मी पण पत्र दिलेलं आहे, माझी एन्डॉर्समेंट राहिलेली आहे. ते आता गठ्ठ्यामध्ये आहेत. 1-2 दिवसामध्ये त्याची सुद्धा माझी एन्डॉर्समेंट होईल. तब्येत खालावते. बरोबर आहे ना. ते आता शासन त्यांना कोणी बघायला तयार नाही, इग्नोर करतायत. त्यामुळेच आम्ही हे जे मागणी मोहीमकडे केली की ते आता शासनाला या सत्ताधाऱ्याला करून काय फायदा होतच नाही, कारण त्यांनी जाणून बुजूनच जरांगेपणाला त्रास द्यायचा ठरवलेला आहे. त्यामुळे या शासनाकडनं जाता आम्ही महामहिमकडे जातोय, राष्ट्रपतीकडे जातोय, आणि यांच्याकडून जाऊन यांना न्याय मिळाव्यासाठी आम्ही मागणी करतो. आजच्या बैठकीचा विषय असा होता की हे पेरणीचे दिवस चालू आहेत, शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत, आणि या दिवसामध्ये जादा भावानी बी बियाणं विक्री होत आहे असं तक्रारी आल्याच्या नंतर ते होऊ नये. खतामध्ये या बॅगसोबत ती बॅग घ्या, त्या बॅगसोबत ती बॅग घ्या, असली ही जी मनोवृत्ती त्याची लोकांची जी हुकुमशाही चाललेली आहे ती मोडून काढण्याच्या संदर्भात कलेक्टर साहेबांच्या मार्फत सर्व कंपन्यांना पत्र काढण्यात आलंय की जर तुम्ही या खतावर ते खतं घ्या म्हणून जर कुणाला जबरदस्ती केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं एक पत्र कलेक्टरच्या मार्फत काढण्यात आलंय. आणि कृषी अधिकाऱ्यांची सर्व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या स्क्वॉड तयार करून मोठ्या मोठ्या दुकानावर किंवा त्या बाजारामध्ये आपले कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी ठेवून हे कुण्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याच्यासाठी दक्षता कमिट्या तयार केल्या. त्या संदर्भात आढावा चालू होता, आणि त्यांच्या स्तरावरून काय अडचणी येत आहेत किंवा मग अधिकारी लेवलला काय अडचणी आहेत याची शहानिशा करून तातडीने ते पूर्तता करावी, आणि लोकांना त्याचा जे काही लोक पेंडिंग जे त्यांच्या पडलेल्या आहेत गोष्टी ते सगळ्या त्यांचा लाभ ताबडतोब देण्यात यावा यासाठी सूचना द्या.